मी पाहुयात शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सभेमधून उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राणेंवरती टीकेची ठाकरे बाण सोडले आणि उंची पेगवीची आवाज कोंबडीचा चाल बदकाची अशी टीका ठाकरेंनी केली होती। यावरती आता नितेश राणेंनी सुद्धा पलटवार केलाय। नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवरती तशाच भाषेत टीका करत ठाकरेंना उत्तर दिलंय, पाहुयात। झगडत ठेवायचं, बटेंगे तो कटेंगे, मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं। हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे। तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा। डोळे कोणासारखे माहिती नाहीत, तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस। मी कोणावरती बोलतोयस? त्यांना कळू दे पहिलं नक्की, एक कोणतरी बाप ठरवा, याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय। असं आहे ना, स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना, त्यांना बाकी सगळे असेच दिसणार, पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार। स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे, बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही। म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका, पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा। आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना, कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय, दिशा साल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून नितेश राणे खटकणार आहेत तुम्हाला। स्वतःच्या मुलाला स्वतःच्या मुलाचे थेरा अगर कमी केले असती, नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता, तर हे आज एवढा शिवायशाप दुसऱ्यांना द्यायची गरज वाटली नसती। दरम्यान नितेश राणेंनी बाप काढण्यावरून उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। अहो, ज्याला उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सिल्वर ओकला बसतो की 10 जनपदला, तरी दुसऱ्याचे बाप मोजू नये। दरम्यान गोगावलेंच्या घरी झालेल्या कथित अघोरी पूजेवरून राजकारण चांगलंच तापलंय। मात्र नितेश राणेंनी या वादाची दिशा ठाकरेंच्या घराकडे वळवलेली आहे। उद्धव ठाकरेही घरोघरी पूजा करत असल्याचा आरोप राणेंनी केलाय। अरे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी कितींदा अघोरी पूजा केली हे महबूब नाईकला माहिती देऊ का? कोणाकोणाकडे गेलेले होते, कितींदा मीठ सोडलं होतं, कुठे कुठे त्या कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलंय अघोरीच्या नावाने, ह्याची जरा यादीच देतो ना मी। म्हणून वैभव नाईकला सांगेन, म्हणूनच तर आमदारचा माजी आमदार झालायस, अजून तुझ्या मालकाला अडचणीत आणू नकोस, तुला तेवढं पण ठेवणार नाही ना पक्षामध्ये। अघोरी पूजामध्ये PhD कोणी केली असेल ना, त्याचं नाव उद्धव ठाकरे आणि फॅमिली आहे।